कोल्हापुरात आल्यावर काय खरेदी करायचं हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. सौभाग्याचा अलंकार असणारा हा कोल्हापुरी साज म्हणजे कोल्हापूरची ओळख. 12 पानी, 18 पानी, 32 पानी असा विविध प्रकारचे साज तुम्हाला मिळतात. धनामनांचा साज, चंद्रकोर साज, बेलपान साज आणि आजकाल तर बिना पेंडंटचा साज असे विविध प्रकार तुम्हाला कोल्हापुरी साज मध्ये मिळून जाईल. अंबाबाईच्या गळ्यातही तुम्हाला कोल्हापुरी साज बघायला मिळतो. त्यात 12 आवर्तनं असतात. मासा, चंद्र, त्रिशूल, कारलं अशी अनेक आवर्तनं तुम्हाला त्यात बघायला मिळतात. आपला पुढचा दागिना म्हणजे टीक. टीक मध्ये तुम्हाला अनेक प्रकार बघायला मिळतील. पुतळ्यांची टीक किंवा खडे असलेली टीक, हे बेलपानांचं टीक. सुंदर अशा या टीक तुम्ही गळ्यात घातल्यावर एकदम उठून दिसतात. बऱ्याच लोकांना माहीत नसलेला हा आहे चिताक. सोन्याची पट्टी असलेला आणि पुढं छोटंसं डिझाईन असलेला असा हा चिताक. गावाकडे बऱ्याच बायकांना तुम्ही हे घातलेलं बघितलं असेल. पारंपरिक आणि इंडो वेस्टर्न अशा सगळ्या वेशभूषेंवर सुंदर दिसणाऱ्या अशी ही पुतळ्याची माळ. लाल, हिरव्या आणि काळ्या अशा अनेक कॉम्बिनेशन्स मिळणारी ही पुतळ्याची माळ खरंच खूप सुंदर वाटते. आणि ही आहे आपली ठुशी. कोल्हापुरी ठुशी, झालर ठुशी, चंद्रकोर ठुशी, 1 नंबर भॉल ठुशी, जोंधळपोट ठुशी असे अनेक प्रकार तुम्हाला यात मिळतात. आपल्या संस्कृतीची ओळख असणारे हे पारंपरिक दागिने नक्की घ्या.